नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी 5 मिनिटात बनणारी चाट आणि अगदी स्पायसी चटपटीत अशी जशी ठेल्यावर मिळते ना, अगदी तशाच प्रकारे बनणारी चना जोर गरमची चटपटीत चाटची रेसिपी. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी 2 कांदे घ्यायचे आणि त्याला बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. अगोदर आपण त्याची साल वगैरे काढून घेऊ मस्तपैकी. खूप मस्त टेस्टी लागते, जशी नॉर्मल आपली दुसरी चाट भेल वगैरे असते ना, त्याच्यापेक्षा ही चाटनं मला खूप जास्त आवडते आणि जास्त वेळ पण लागत नाही, पटकन बनते. तर कांदा पण मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आणि नंतर टोमॅटो तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आणि मिरची ती पण सुद्धा 1-2 मिरच्या घ्यायच्या, त्या पण सुद्धा बारीक चिरून घ्यायच्या. मी यामध्ये थोडीशी काकडी टाकत आहे. तुम्हाला नाही आवडत असेल ना तर स्किप करून घ्यायची. यामधली पण मी अर्धीच टाकलेली आहे, पूर्ण काही टाकलेली नाही आहे. एकच पाट टाकला याच्यातला हावाला आणि बाकीची अशीच होऊन घेतली आहे. मस्तपैकी हिला पण बारीक बारीक चिरून घ्यायचं. सोबतच कोथिंबीर पण बारीक चिरून ठेवून द्यायची आणि जो पाले कांदा असतो ना तो सुद्धा टाकला ना तरी खूप मस्त वाटते. असेल तर नक्कीच टाकायचं त्यामध्ये. आणि अर्धा लिंबू, बस एवढेच लागतात व्हेजिटेबल्स वगैरे, बाकी काही लागत नाही. त्यामध्ये मी चनाजोर हा दुकानातून घेऊन आणला आहे ऑलरेडी, घरी बनवलेला नाही आहे. तर चनाजोर घेऊन आणला मी फक्त आणि बाकी सर्व घरीच होतं. तर त्यामध्ये मी थोडे तळलेले शेंगदाणे, नंतर कांदा, टमाटर आणि काकडी व मिरची व कोथिंबीर हे सर्व घातलं आणि मिक्स करून घेतलं अगोदर. नंतर त्यामध्ये थोडंसं तुम्हाला जितकं स्पायसी आवडत असेल ना तितकंच तिखट टाकायचं. मी यामध्ये एखाद्या चमचच्या जवळपास तिखट टाकलं आणि थोडं काळं नमक आणि आमचूर पावडर टाकलं. सोबतच थोडा चाट मसाला आणि थोडासा लेमन ज्यूस टाकला आहे. आणि नंतर जे नायलॉनचे सेव असते ना बारीकवाले ते सुद्धा त्यामध्ये ॲड केले. आता हे सर्व मिक्स केलं आणि अगोदर थोडंसं खाऊन बघायचं की मीठ वगैरे बरोबर आहे की नाही आहे. नसेल तर आणखी थोडं टाकायचं आणि स्पायसी बनवायचं असेल तर आणखी थोडंसं रेड चिली पावडर टाकायचं. अशा प्रकारे चाट तयार झालेली आहे. खूप मस्त बनलेली आहे. पाहूनच माझं तुम्हाला पाणी सुटलेलं आहे, तुमच्या पण सुटेल. अगदी झटपट बनणारी आहे, जास्त वेळ पण लागत नाही आणि बनवून बघा तुम्ही पण आणि एन्जॉय करा. छोट्या मोठ्या भूकसाठी इव्हनिंगमध्ये खायला वगैरे खूप मस्त आहे. चला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल ना तर माझ्या चॅनेलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि बनवून बघा, एन्जॉय करा. थँक्यू.